कालपर्यंत बारामतीच्या गल्लीबोळात एकच चर्चा होती, लक्ष्मण हाके फॉर्म भरणार, ओबीसी कार्ड चालणार आणि बारामतीची निवडणूक चुरशीची करणार। हाके मीडिया समोर आले, दंड ठोपटले आणि म्हणाले मी उद्या अर्ज भरणार। ही निवडणूक प्रस्थापितांविरोधी विद्रोहाची आहे, पण 24 तास उलटत नाहीत तोच बातमी येते की हाकेंनी माघार घेतली। मग आता प्रश्न पडतो, ज्या हाकेंनी वडीगोद्रीत उपोषण करून सरकारला घाम फोडला ते बारामतीत एका फोन कॉलवर नरम कसे झाले? यामागे फक्त सुनेत्रा वहिनींचा फोन होता की पॉवर कॉरिडॉर मधील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि गुप्त सेटलमेंट? सगळं काही जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। विषय असा आहे की बारामती सध्या भावनिक लाटेवर स्वार आहे। अजितदादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी महायुतीने सुनेत्रा वहिनींना मैदानात उतरवलं। बारामतीची परंपरा आहे की घरातील व्यक्ती गेली की निवडणूक बिनविरोध करायची, पण हाके यांनी एंट्री घेतली आणि गणितच बिघडलं। हाकेंचं लॉजिक सिंपल होता, आम्ही महामंडळ मागितली, तुम्ही दिली नाहीत, आम्ही निधी मागितला, तुम्ही दिला नाही, आणि तिला पण तर तो 0.56% दिला, मग आता आम्ही तुमची मतं खाणार। हाके मैदानात असणं म्हणजे महायुतीची डोकेदुखी वाढणं होतं, कारण बारामतीत धनगर आणि इतर ओबीसी समाज किंगमेकर ठरतो। आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया की हाकेंनी माघार का घेतली। याचे 3 मोठे पैलू असू शकतात की पहिला पैलू म्हणजे इमोशनल कार्ड आणि सुनेत्रा वहिनींचा फोन। हाके म्हणतात त्यांना सुनेत्रा वहिनींचा फोन आला। बघा, बारामतीत पवारांच्या विरोधात जाणं सोपं असतं, पण पवार वहिनींच्या विनंतीला धुडकावणं राजकीय दृष्ट्या महागात पडू शकतं। हाकेंना माहिती होतं की जर त्यांनी वहिनींच्या विरोधात निवडणूक लढवली तर त्यांच्यावर संवेदन शून्य असल्याचा शिक्कामोर्तब बसेल। हा इमोशनल ट्रॅप हाकेंनी हुशारीने ओळखला। दुसरा पैलू म्हणजे की दिल्ली ते मुंबई व्हाया दत्ता मामा भरणे। तुम्ही म्हणाल ते कसं? तर हाकेंनी स्वतः सांगितलं की त्यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांचे फोन येऊन गेलेत, पण खरा गेम केला तो दत्ता मामा भरणे यांनी, म्हणजेच दत्तात्रय भरणे यांनी। भरणे मामा हे बारामतीचे ग्राउंड लेवलचे नेते मानले जातात। त्यांनी हाकेंना थेट भेटून सांगितलं असेल की भावा लढून काय मिळणार आहे, त्यापेक्षा मागण्या मान्य करून घेऊ। आणि तिसरा महत्वाचा पैलू म्हणजे ओबीसी महामंडळाचं गाजर की वरदान। हाकेंनी त्यांच्या भाषणात 18 महामंडळाचा उल्लेख वारंवार केलाय। सूत्रांच्या माहितीनुसार ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हाकेंना शब्द देण्यात आलाय की निवडणूक संपताच ओबीसी महामंडळावर त्यांच्या माणसांच्या नियुक्त्या होतील आणि प्रलंबित निधी तातडीने रिलीज केला जाईल। म्हणजेच हाकेंनी निवडणूक सोडून समाजकार्य भद्रात पाडून घेतलंय। आता तुम्हाला वाटेल हाके हारले का? तर उत्तर आहे नाही। हाके यांनी गेम केला। त्यांना माहित होतं की अजितदादांच्या सहानुभूतीच्या लाटेत त्यांचा विजय होणं कठीणच आहे। त्यांनी स्वतःला मोठ्या मानाचा नेता म्हणून प्रोजेक्ट केलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचे फोन येणं म्हणजेच हाकेंची राजकीय बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, हे त्यातून सिद्ध होतं। त्यांनी ओबीसींचे प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आणले। थोडक्यात सांगायचं झालं तर हाकेंनी 2 पावलं मागे घेतली आहेत, ती 4 पावलं पुढे झेप घेण्यासाठी। जर हाके बाहेर पडल्यामुळे आता सुनेत्रा वहिनींचा मार्ग मोकळा झालाय। बारामतीची ही पोटनिवडणूक आता केवळ औपचारिकता उरलेली नाहीये। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हाकेंनी माघार घेतली असली तरी त्यांचा लढा मात्र संपलेला नाहीये। विधानसभा निवडणुकांपर्यंत हाके पुन्हा एकदा आक्रमक होतीलच, फक्त आता त्यांच्या हातात सरकारच्या आश्वासनांची काठी देण्यात आलेली आहे। तुम्हाला काय वाटतं, हाकेंनी माघार घेऊन ओबीसी समाजाचा फायदा केला की स्वतःचा राजकीय मार्ग सुकर केला? कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत, माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।